मनीष तारवी पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक एंडला बॅटर असेल. पहिलाच बॉल हवेमध्ये. चेंडू जाईल शॉट फाईनलच्या दिशेने. 2 धावा मात्र कंप्लीट आणि या चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. समीर भुरकुंड अँड निमेश थापड ओपनिंग पेअर्स आहेत मध्ये आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला समीर असेल. मनीष तयार. षटकातील पुढील बॉल असेल. राईट हॅम ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला फोर्स केलेला. चेंडू जाईल मिडॉनला. हर्षल आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण हर्षल मार्फत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 5 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 बिनबाद 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. निमेश असे स्ट्राईक एंडला. यावेळेला चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल ऑफसाईडच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. मनीष हा गोलंदाज. मनीष तारवी अतिशय चांगला गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय. वेगाने बीट केलेला आहे बॅटरला. अतिशय सुंदर गोलंदाजी. 1 फॉर द ओव्हरची ताकीद दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. परफ्यूम डिलिव्हरी टाकला होता या बॉलरने. सुरेख कमबॅक. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद अडीचे. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरपिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर मनीष याने. त्या चेंडूला जर पाहिलं तर नक्कीच लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला आहे. बॅटरने चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता. निमेश असेल स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे सर. समीर हा फलंदाज बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग केली आपल्या संघाकरता. 11 धावांची खेळी केली आणि तो यावेळी जर पाहिलं तर झेल देऊन तंबूची आशेला निघून गेलेला आहे. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल. महेश भोईर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तर नवीन गोलंदाज बीबी पाडा संघाच्या माध्यमातून भावेश भोईर हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. भावेश भोईर. षटकातील पहिला बॉल असेल. बॅटर निमेश साठी. स्ट्राईक एंडला निमेश. पहिलाच बॉल. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. हर्षल आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी थोडीशी लेट.
त्यांनी त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 14 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा. भावेश षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस रिव्हर्स स्वीप, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. फटका मात्र फसला होता. चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. 1 धाव मात्र मिळेल या फटक्यावरती. एका धावाने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यानंतर भावेश भोईर 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. तिसरा बॉल. आता मात्र चांगला कनेक्शन जरूर आहे, परंतु हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजी. फटका मात्र चांगला होता, परंतु चेंडूने उंची जास्त गाठली होती. अंतर फारच कमी कापलं होतं. चांगला क्षेत्ररक्षण ऑन साइडला पाहायला मिळतोय बीबीपाडा संघाच्या माध्यमातून. आणखी एक विकेट डाऊन झालेली आहे. न्यू बॅटर एंटर होईल. दिनेश थापड असेल स्ट्रायकिंग एंडला. भावेश भोईर 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल या बॉलरची. यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. 1 धाव मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही बॅटरला. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे बॅटर दिनेश याचं. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. दिनेश थापड अँड निमेश थापड 2 बॅटर असतील. आता मात्र चांगला फटका, फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका अद्यावत केलेला आहे. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होतोय बॅटर. चौकार प्राप्त होईल या फटक्यावरती. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20. गोलंदाज भावेश भोईर. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. काय घडलेलं आहे मैदानाच्या मध्ये चेक केलं जाईल. यस, 1 बाउन्स, सीमारेषा पार. मिळेल हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला आहे दुसरं. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पाहायचा कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा कामन रेल्वे स्टेशन संघाच्या माध्यमातून ही आता आपण पाहणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये चेतन माळी हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हा नंबरचं षटक आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेतन माळी न्यू गोलंदाज, नवीन गोलंदाज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. धावसंख्या संघाची झालेली आहे 24 धावा. प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी अद्यावत करतोय अष्टपूजा स्पोर्ट्स लवूपाडा वसईचा संघ. चेतन माळी. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलेला. चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. हर्षल आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. अतिशय सुंदर सुरुवात चेतन मार्फत.
फक्त एक सिंगल धाव खर्च केलेल्या या बॉल वरती. चेतन माळी षटकातील पुढील बॉल असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस बॅटची चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सुंदर चेंडूची हाताळणी करतोय, चांगल्या लाईन चांगल्या लेंथ मध्ये, चांगल्या विकेट वरती तर पाहिलं तर विकेट टू विकेट बॉलिंग करतोय गोलंदाज चेतन माळी. अंतिम षटक हाताळण्याकरता नक्कीच चांगला गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील तिसरा बॉल असेल, यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. असं वाटलं होतं बॅटरला चेंडू जाईल ऑप्शनच्या खूपच बाहेर, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. चेंडू जाईल डॉट. षटकातील चौथा बॉल असेल, यावेळेस सुंदर फटका. चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका ऑन साइडला खेचला होता बॅटरने. या षटकाराने संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. दिनेश थापड स्ट्रायकिंग एंडला आहे. यावेळेस सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. चेंडूला खेचून मारलेला आहे. अतिशय सुंदर फटका. यावेळेस चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आपण पाहिला दिनेशच्या बॅटमधनं. धन्यवाद डीजे. धावसंख्या या षटकाराने पुढे सरकली जाईल. 38 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल, यावेळेस आणखीन एक सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. सुंदर रूप तुझा कुठून आली तू परी. पहिल्या पाण्यात मी फुललो, या धरतीवर उतरलो. त्या पाय झाडावर पाखरू रड, त्याला कोणाची यादी आहे ग. जसं जसं पाणी पडलं, कुशबल येत गळं. जसं जसं पाणी पडलं, कुशबल येत गळं. इंद्रधनुष्य आकाशी पडला, सतरंगाने रंगून गेला. हिरवा शालू डोंगरी नेसला, डोंगराला तो बहराला. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली त्यांच्या विपक्षामध्ये होली क्रॉस घोडबंदर. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस होईल. सुरेश भगली दादांच्या शुभहस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. होली क्रॉस घोडबंदर वर्सेस बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. टॉस होतोय. सातिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यस, धन्यवाद. तर या मॅच नंतर आपण रेडी राहायचं आहे. सातिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तसेच होली क्रॉस घोडबंदर या संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. आपण रेडी राहायचं आहे या मॅच नंतर. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. 45 धावांचं टार्गेट असेल. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता भावेश भोईर अँड मनीष तारवी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर समीर भुरकुंड षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. समीर भुरकुंड राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल. अवंतरच्या रूपेने अकाउंट ओपन झालेला आहे. बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाचा समीर षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने भावेश साडे. आता मात्र या वेळेला काय घडलेलं आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. अवंतरच्या रूपेने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. लागोपाठी 2 चेंडू स्वैर हाताळलेला आहे बॉलर समीर याने. लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल समीर याला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे भावेश. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. हे नको बघू मला लावशील वेड, नजरेचा तीर घायल कर. अगं जसं जसं पाणी पड नकोशी मला याद कर. जसं जसं पाणी पड नकोशी मला याद कर. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीर भुरकुंड याला आता मात्र विकेट संपादन करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. भावेश हा बाद झाला. त्याच्या जागेवरती हर्षद तारवी न्यू बॅटर एंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल. डावकुरा त्याचा फलंदाज आहे. भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण निमेश मार्फत झालेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल या फटक्यावरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. पोहोचली जाईल धावफलकावरती. 3 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. स्ट्रायकिंग एंडला मनीष तारवी. मनीष जबरदस्त बॅटर आहे. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. भरपूर धावा स्वैर हाताळलेल्या आहेत. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. आदिवासी लग्नात तरपावा जर, तरबीजी तलावर आयटम नाच. आदिवासी लग्नात तरपावा जर, तरबीजी तलावर आयटम नाच. अरे नाचू नाही पहिला जेवायचं. धन्यवाद डीजे. या प्रकारचे फटके मारावे लागतील. धावांचा टार्गेट भरपूर मोठा आहे. धावांचा डोंगर असला होता पहिल्या इनिंग मध्ये. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाने. त्याला आता मात्र चांगलं कामगिरी करावी लागेल. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख पॅरलल थ्रो. परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 1 धावे नैसर्गिक धावसंख्या पुढे सरकली जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हर्षद तारवी असेल. डावकुरा हाताचा फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. भरपूर धावांची गरज असेल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. वेगवान चेंडू. तेज तर्रार. सुपर गोलंदाजी. चांगला कमबॅक समीर भुरकुंड मार्फत या चेंडूवरती त्यांनी केलेला आहे. सुंदर गोलंदाजी समीर मार्फत झालेली आहे. षटकातील पुढील बॉल असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हर्षद असेल. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. DJ
धन्यवाद डीजे, थँक्यू सो व्हेरी मच. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. महेश भोईर हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मनीष तारवी. स्ट्रायकिंग एंडला असेल, त्याच्या खांद्यावरती आता मात्र जिम्मेदारी आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. धावांची गरज पाहावं लागेल, किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. यावेळेला खराब चेंडूने सुरुवात करतोय बॉलर महेश भोईर. ज्या प्रकारे सुरुवात केली होती समीर याने, त्याच प्रकारची सुरुवात करतोय बॉलर महेश भोईर. अवंतरच्या रूपाने एक धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल असेल. यावेळेस काय घडलेलं आहे, चेंडू जाईल फ्लाइंग स्लिप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चांगला एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतायत अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा वसई संघाचे खेळाडू. चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. एक नामांकित संघ आहे, एक दर्जेदार संघ आहे, क्वालिटी संघ आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा वसई. आता मात्र वारंवार जर पाहिलं तर नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर मनीष तारवी. ऑन साइडला वळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत या बॅटरने. आता मात्र यावेळेस काय घडलेलं, अपील मात्र लाऊड केलेली आहे, परंतु पंच सहमत होत नाहीये. कॉट बिहाइंड विकेट साठी नक्कीच रिव्ह्यू नाही आपल्याकडे. फक्त वाईट चेंडू, त्यानंतर नो चेंडू आणि बिमर, त्यानंतर रनआउट साठी सुद्धा रिव्ह्यू आहे. चेंडू जाईल डॉट. महेश भोईर पहिला चेंडू वाईट टाकला, तर आता मात्र लागोपाठचे 3 चेंडू अगदी निर्णायक टाकतोय, हाताळतोय. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी, सुपर गोलंदाजी बाय महेश भोईर. षटकातील 4था बॉल असेल. आता मात्र या वेळेला काय झालेलं आहे, पंच आमच्याकडे वळलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला, पंचाचा एक अवंतर धाव मिळेल. व्हाईट चेंडूची हाताळणी करतोय बॉलर महेश भोईर. संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला मनीष तारवी असेल. आता मात्र यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, वेगवान चेंडूची हाताळणी, स्विंग अँड मिस. बॅटर याला काही समजत नाहीये. मनीष तारवी फटके मात्र खेचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू कनेक्ट होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. डॉट चेंडूची हाताळणी झालेली आहे. आता मात्र सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजी. रवींद्र भोईर न्यू बॅटर एंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. गोलंदाज महेश तयार. आता मात्र यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा एक अवंतर धाव मिळेल.
बीबीपाडा या संघाला धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 52 रुपयाने धावा खर्च केलेल्या आहेत महेश याने. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही या वेळेला मिळणार नाहीये. षटक संपलेलं आहे. एकंदरीत दुसरं संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 30 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 चेंडू 30 धावांची गरज. 5 मोठे षटकार, 5 मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकायचं असेल बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. विशाल थापड नवीन गोलंदाज, गोलंदाजी करण्याकरता स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट हा बॉलर आहे. पहिलाच बॉल, चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. फ्लाइटेड डिलिव्हरी टाकली होती, आमंत्रण दिलं होतं बॅटरला, आमंत्रण स्वीकारलेलं आहे बॅटरने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. विशाल तयार. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसरा धावाचा प्रयत्न, बॅकअप खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या 2 धावाने संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी. विशाल थापड षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र यावेळेस काय घडलेलं आहे, ऑप्शनच्या खूपच बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा खराब लाईन, खराब लेंथ, चेंडू जाईल वाईड. भरपूर स्वैर मारा करतोय बॉलर विशाल थापड. लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र यावेळेस फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र यावेळेस बॅटर झालेला आहे बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये स्टंपिंग झालेला आहे विशाल. आता मात्र सुंदर फटका, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनला, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. गोलंदाज विशाल तयार. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चेंडू जाईल निर्धाव. सामना जिंकलेला आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा वसई या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा वसई संघ आणि हार्ड लक बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा कामन रेल्वे स्टेशन. बाबा स्पोर्ट्स या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ प्रदर्शित केला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार.